चला तर मित्रांनो, आपला पुढचा जो चॅप्टर आहे S2चा लास्ट चॅप्टर आहे शैक्षणिक सुविधा व शैक्षणिक दृष्टिकोनाचा विकास. तर याला सुरुवात करूया आणि हा चॅप्टर अपलोड झाल्यानंतर मी लगेचच तुम्हाला 1 ते 2 दिवसात या सब्जेक्टच्या ज्या आहे नोट्स मी प्रोव्हाइड करणार आहे आणि S3ला स्टार्ट करूया, कारण एक्झाम तुमची खूपच जास्त जवळ आलेली आहे आय थिंक. ठीक, तर बघूया शैक्षणिक सुविधा आणि संकल्पना व गरज. चॅप्टरचं वेटेज आय थिंक 5 ते 6 मार्क्ससाठी आहे. त्यामुळे इम्पॉर्टंट घेण्यापेक्षा मी तुम्हाला जे काय आहे ते सगळं व्यवस्थितच सांगते. चॅप्टर छोटा आहे, जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे आणि आपण भरपूर साऱ्या गोष्टी बघितलेल्या आहे आधी. त्यातल्याच काही गोष्टी आहेत ज्या डीपली येथे सांगितलेल्या आहेत. तर काय आहे शिक्षण संकल्पना, शैक्षणिक सुविधा, संकल्पना आणि गरज. आपल्याला माहिती की शैक्षणिक सुविधा म्हणजे नेमकं काय, आपण इथून मागे सगळ्या चॅप्टरमध्ये बघितलं आहे. काय काय बघितलं, त्यामध्ये जी काय शाळेची बिल्डिंग असते, ती इमारत जी आहे ती व्यवस्थित असायला हवी, किंवा मग प्रयोगशाळा असायला हव्या, क्रीडांगण ज्या काय आहे ते सगळं आपण इथून मागे बघितलं. मग शिक्षण प्रक्रियेत मानवी घटका इतके शैक्षणिक सुविधांना महत्त्व आहे. मग शैक्षणिक सुविधांची जी जोड आहे ती मिळाल्याशिवाय उद्दिष्टपूर्ती होऊ शकत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व कालखंडात शिक्षणाला म्हणावा इतका प्रसार झाला नव्हता. तत्कालीन परिस्थितीत शाळांची संख्या मर्यादित होती. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शिक्षण हे समाज परिवर्तनाचे माध्यम आहे हे ओळखून घेण्याचा शिक्षणाचा प्रसार केला. मग ग्रामीण भागात तसंच समाजातील जे वंचित समाज होता त्यांच्याकडे शिक्षण जे आहे ते पोहोचू शकलं नाही. वाड्या वस्त्यांच्या भागात शाळा सुरू करण्यात आल्या. नंतर मग हळूहळू ते शिक्षण जे आहे ते वाड्या वस्त्यांमध्ये पोहोचायला लागलं. मग त्यामुळे शाळांच्या ज्या संख्यांची जी वाढ आहे ती अमाप होत गेली. मग त्यामुळे शाळेतील मनुष्यबळ व शैक्षणिक सुविधा ज्या अपुऱ्या पडू लागल्या. काही शाळांचा अपवाद वगळता अजूनही काही शाळांमध्ये इमारती नाही आहेत, क्रीडांगणे नाही, प्रयोगशाळा नाही, शैक्षणिक सुविधा नाहीत. त्यामुळं काय होतं, शैक्षणिक वातावरण जे आहे ते पोषक राहिलं नाही. मग शालेय वस्तूमधल्या ज्या काही छोट्या मोठ्या शैक्षणिक सुविधा आहेत त्यांचा दर्जा जो आहे तो उंच असल्या कारणामुळे अध्यापन सुलभ होऊ शकेल याकरिता जाणीवपूर्वक आपण काही प्रयत्न केले पाहिजे. मग 21व्या शतकानंतर जे काही पदार्पण केल्यानंतर प्रगत तंत्रज्ञानाचा शिक्षण क्षेत्रात उपयोग करण्यात आला. मग विद्यार्थी व शिक्षण जे काही दिवसाचे 6 ते 7 तास शाळेत उपस्थित असतात. अशावेळी उत्साही स्वास्थ्यपूर्ण मन प्रसन्न करणारा शालेय परिसर लाभल्यास अध्यापन प्रक्रिया काय होते, सुलभ होते. फक्त 7 ते 8च तास जे असतं शिक्षक आणि विद्यार्थी यांचं कोऑर्डिनेशन असतं. त्या काळामध्ये अध्यापन प्रक्रिया जी आहे ती व्यवस्थित पार पाडण्यासाठी शाळेचा जो काय परिसर आहे तो व्यवस्थित असायला हवा, स्वच्छ निर्मळ असायला हवा, जेणेकरून काय होतं शिक्षकांना शिकवायला आणि विद्यार्थ्यांना अध्ययन करायला शिकण्यासाठी काय होईल, मन जे आहे ते प्रसन्न राहत जाईल. मग त्यासाठी त्यांनी काही सुविधा केल्या. मग संकल्पना काय मांडली आहे की शाळेची इमारत, फर्निचर, फळा, प्रयोगशाळा, ग्रंथालय इत्यादी जे काय आहे त्यांना शैक्षणिक सुविधा म्हणतात. आधी तुम्हाला सांगितलं की जे काय आपण बघितलं इथून मागे त्या सगळ्यांना शैक्षणिक सुविधा म्हणतात. मग शाळेचे दैनंदिन कामकाज व अध्ययन प्रक्रिया परिणामकारक घडवून आणण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक घटकांना शैक्षणिक सुविधा असं म्हणतात. म्हणजे शाळेत ज्या ज्या घटकांची गरज आहे, अध्यापन प्रक्रिया घडवून आणण्यासाठी ज्या ज्या घटकांची गरज आहे त्या सगळ्या घटकांना शैक्षणिक सुविधा असं म्हणतात. म्हणजेच थोडक्यात अध्ययनावर परिणाम करणारे जे घटक आहे त्यांना म्हणायचं शैक्षणिक सुविधा. मग शाळेतील मानवी अथवा भावनात्मक वातावरणाद्वारे शिक्षणाच्या ध्येयांना साध्य करण्यासाठी लागणाऱ्या साधन सामग्रीला शैक्षणिक सुविधा म्हणतात. शैक्षणिक सुविधा म्हणजे उपलब्ध असणारी जे साधन सामग्री आहे, मनुष्यबळाचा प्रभावी उपयोग करून अध्यापन प्रक्रिया घडवून आणणे म्हणजे शैक्षणिक सुविधा. अशा 4-5 प्रकारच्या डेफिनेशन त्यांनी सांगितलेलं आहे. इन शॉर्टकट की अध्यापन प्रक्रियावर जी काय परिणाम करणारे घटक आहेत त्यांना म्हणायचे शैक्षणिक सुविधा. जी तुम्हाला इझी वाटेल ती तुम्ही 1 मार्क्ससाठी येऊ शकते, लिहू शकता. ठीक, मग त्यांची गरज काय काय आहे. पहिला आहे शाळेच्या कार्याला स्थैर्य व सातत्य मिळवून देण्यासाठी गरज असली पाहिजे. जेव्हा तुमच्याकडे ब्लॅकबोर्ड असेल, तुमच्याकडे सगळं काही असेल शिकण्यासाठी शाळेत, तेव्हाच तुम्ही शाळेत जाऊ शकाल. सपोज तुमच्याकडे शिकण्यासाठी शाळेत ब्लॅकबोर्डच नाही आहे किंवा बेंचेसच नाही, तर मुलं काय करतात, कंटाळवाणं करतात. म्हणून सातत्य जे आहे ते शाळेचं सातत्य टिकवून ठेवण्यासाठी या सगळ्या सुविधांची गरज आहे. अध्ययनास पोषक वातावरण निर्मितीसाठी गरज आहे. शैक्षणिक सुविधांचा वापर विद्यार्थी व समाजासाठी करण्यासाठी, एका दिवसात 2 सत्रात शाळा भरवण्यासाठी, विद्यार्थ्यांना बसवण्याची जी बेंचेस आहे त्या सोयींसाठी, शालेय परिसर रमणीय, शांत व प्रसन्न ठेवण्यासाठी,
विविध आधुनिक तंत्रांचा वापर जो आहे तो अध्ययन अध्यापनात करण्यासाठी, पिण्याचे जे पाणी आहे व स्वच्छतागृहाची व्यवस्थित सोय करण्यासाठी, परिसर स्वच्छता व सुशोभन करण्यासाठी, वायू वीज निर्मितीसाठी, प्रकाशासाठी, खिडक्यांची रचना जी आहे ती व्यवस्थित ठेवण्यासाठी, वर्गात चित्रे, तक्ते, प्रतिकृती ठेवण्यासाठी, प्रयोग करण्यासाठी, अध्ययनपूरक अवांतर वाचनासाठी, विज्ञान कक्षातील शैक्षणिक साहित्य ठेवण्यासाठी, खेळातून बाल संवर्धन करण्यासाठी, क्रीडा साहित्याचा शोध लावण्यासाठी, विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण घेण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी, शालाबाह्य परीक्षांसाठी, वर्गाध्यापनात शैक्षणिक साहित्याचा वापर करण्यासाठी, डिजिटल वर्ग निर्माण करण्यासाठी, एकंदरीत ही जी मोठी यादी आहे ती खूप मोठी अजून होऊ शकते. ज्या काही बारीक बारीक गोष्टी आहेत त्या सगळ्यांची पूर्तता करण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक सुविधांची गरज ही खूप जास्त इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. मग त्याच्या निगडीत असल्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. मग शाळेचे जे शैक्षणिक सुविधा आहे त्या उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थाचालक, समाजातील दानशूर व्यक्ती आणि शासन यांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता असणं गरजेचं आहे. मग त्याचा अभिप्राय प्रकल्प आहे, अभियान प्रकल्प आहे. मग आपल्याला माहिती 2009चा RTE कायद्यानुसार बालकांना गुणात्मक व दर्जेदार प्राथमिक शिक्षण देण्याचा अधिकार लाभलेला आहे. मग राज्यातील एकही बालक जो आहे तो शिक्षणापासून वंचित राहू नये याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे. अध्ययन प्रक्रिया आहे ती परिणामकारक घडवून आणण्यासाठी शाळेचं वातावरण पोषक असायला हवं, बालक केंद्रित चाइल्ड सेंटर असायला हवं. या कायद्यानुसार बालकांचे हक्क मिळवून देण्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापक, पालक, सरकार, समाज इत्यादी जे आहे ते सगळ्या प्रकारची भूमिका निभावणं गरजेचं आहे. मग कोणत्या कोणत्या शैक्षणिक सुविधा त्यांनी लाभवल्या? मग 1ली ते 5वी शिकणाऱ्या बालकांसाठी किमान 1 किलोमीटरच्या आत चालत जावी इतकी शाळा अंतरावर असायला हवी. आपण आधीही बघितलेलं आहे. आणि जी काय माध्यमिक शाळा आहे ती 3 किलोमीटरच्या आत असायला हवी. उच्च प्राथमिक शाळेचे वर्ग जे आहे ते जोडण्यासाठी इयत्ता 5वीच्या वर्गात किमान 20 बालकं तरी उपलब्ध असायला हवी. जे काय वर्ग आहे ते कनेक्ट करण्यासाठी कमीत कमी 20 बालकं एका क्लासमध्ये असायला हवे. छोट्या वाड्या असतात, वस्त्या असतात, त्यांचे जे काही निकष आहे तेथे नवीन शाळा सुरू करणं अशक्य असल्यास त्या ठिकाणी बालकांना मोफत प्रवास, निवास सुविधा या सुविधा पुरेशा आहेत. काय होतं, खेड्यागावात शाळा नसल्या की त्यांना शहरात जावं लागतं. मग शहरात जाण्यासाठी किंवा मग जवळपास एखादी शाळा असेल 3-4 किलोमीटर, 5-6 किलोमीटरच्या आतली, तर त्यांना काय सायकल घ्यावा लागते, स्वतःचा खर्च करून जावा लागतो. त्यासाठी त्यांना बसेस पुरवणं, स्कूल बसेस ज्या असतात त्या पुरवणं ही सुविधा करणं गरजेचं आहे. दुर्गम व डोंगराळ क्षेत्रासाठी अंतराचा नियम जो आहे तो शिथिल करण्यात आलेला आहे. डोंगर भाग जिथे असेल तिथून शाळा जी आहे ती लांब असली पाहिजे. इन फ्युचर काय होतं, एखादा पाऊस आलाय किंवा काही खूप मोठं जर भूकंप टाईप काही झालं तर शाळा जी आहे ती दरड जी आहे, डोंगर जो आहे तो शाळेवर कोसळता कामा नये. त्याने विद्यार्थ्यांचं आणि शिक्षण संस्था जी आहे तिचं नुकसान होऊ शकतं आणि विद्यार्थी म्हणजे जे काय आहे ती हानी पोहोचू शकते. त्यामुळे दुर्गम भागात किंवा डोंगराळ परिस्थिती असते त्यापासून शाळा जी आहे ती अंतरावर असायला हवी. अधिकतम लोकसंख्येच्या क्षेत्रात शहरी व निमशहरी 6 ते 14 वयोगटातील बालकांना एकापेक्षा जास्त शाळा स्थापन करण्यात येतील. पिण्याच्या पाण्याची सोय जी आहे ती बालकांना समजेल अशा भाषेत पिण्याचे पाणी असा फलक दर्शवावे. काय होतं, बऱ्याच वेळेस काहीतरी वेगळं लिहून देतात, H2O. मग तिथे H2O लिहिलं आहे, मग बालकांना कसं कळणार की H2O म्हणजे नेमकं काय? ठीक, त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ पिण्याचे पाणी असं नाव दिलं गेलं पाहिजे. नंतर स्वच्छतागृहाची पुरेशी सोय केली असावी. पुरुष व स्त्री जातीसाठी जे काय आहे बालकांसाठी स्वतंत्र जी आहे ती स्वच्छतागृह असायला हवी. आग प्रतिबंधक यंत्रांची योजना असायला हवी, सोय असायला हवी. अग्निशामक यंत्र जे आहे ती त्यांची योजना केली गेली पाहिजे. वर्गखोल्या प्रकाशमय व वायुविजित असायला हव्या. संगणक कक्ष, प्रयोगशाळा सुसज्ज असायला हव्या. याकरिता समाजातील दानशूर व्यक्तींना सहभाग घ्यावा. शाळेतील क्रीडांगण व खेळाचे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय योजनेला लाभ द्यावा. अशा प्रकारात ज्या काय आहे त्या शैक्षणिक सुविधा आपण मुलांना किंवा खेड्यातील शहरातील शाळांना प्रोव्हाइड करू शकतो. पुढे आहे शालेय प्रोत्साहनपर योजना, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना. 1ली आहे. मग 1ली ते 8वीपर्यंत शिकत असलेले जे निराधार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले जे काय खेड्यातले मुले आहे ते या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गळतीचे प्रमाण जास्त असते. मग याकरिता विद्यार्थिनींना गळतीचे प्रमाण जे आहे ते कमी करण्यासाठी त्यांना आर्थिक मदत देणं गरजेचं आहे. मग 3 एप्रिल 1993 नुसार सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना सुरू करण्यात आली. हा 1 मार्क्स क्वेश्चन आहे, रिकामी जागेला विचारला जाऊ शकतो.
मग या योजनेच्या निधीचे आर्थिक व्यवहार, इतर कामे पाहण्यासाठी सभापती, शिक्षण समिती, जिल्हा परिषद इत्यादी यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली या पालक योजनेची काय केली, त्यांनी स्थापना करण्यात आली. मग योजनेचं स्वरूप काय होतं की जे काही वर्ग आहे त्यांना, विद्यार्थिनी आहे त्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आर्थिक मदत दिली जावी. समाजातील दानशूर व्यक्तींकडून निधी गोळा करून मुदत ठेवीच्या स्वरूपात रक्कम बँकेत ठेवली जावी. स्वच्छेने पालकांनी या योजनेत सहभागी होऊन या योजनेच्या निधीमध्ये आपला निधी जमा करावा. गरजू विद्यार्थिनींनी प्रस्ताव शाळा मुख्याध्यापकांकडून मागून समितीद्वारे उपलब्ध निधीचा विचार करावा. दरवर्षी जुलै ते ऑगस्ट महिन्यात शिक्षण खात्याकडून या योजनेसाठी निधी जो आहे तो मोहित केला गेला पाहिजे. 8वी पर्यंतचे जे काही शिक्षण आहे विद्यार्थिनीचे ते पूर्ण होईपर्यंत दरमहा 30 रुपये त्यांना देण्यात येतील. अशा प्रकारे योजनेचं स्वरूप आहे. मग शिष्यवृत्ती परीक्षा योजना दुसरी आहे. मग महाराष्ट्रातील प्राथमिक व माध्यमिक शालेय स्तरावरील गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना सन 1954 ते 55 पासून कार्यरत करण्यात आली. मग केंद्र शासनाच्या बालकांना मोफत व शिस्तीचा जो शिक्षण अधिकार आहे त्यानुसार ही योजना आहे ती राबवण्यात आली. आपल्या वेळेस सुद्धा होतं बघा, 5वीला आय थिंक 7वीला स्कॉलरशिप योजना होती. मग त्यातून विद्यार्थी जे आहे ते खूप मोठ्या कमांडोसारख्या पोस्टवर जाऊ शकत होते, ठीक ना, NVS मध्ये जाऊ शकत होते. तर त्या स्कॉलरशिप योजना येथे देण्यात आल्या. मग त्यांच्या काय होतं की काय काय त्या शिष्यवृत्तीच्या अटी होत्या, तर शासन निर्णयानुसार सुधारित वयाची अट बंधनकारक होतं. त्यांचं वय जे आहे ते त्या अटीप्रमाणे असायला हवं. सुधारित विहित शुल्क त्यामध्ये दिलं गेलं पाहिजे. या विद्यार्थ्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी असायला हवी. गुणवत्ता यादीत आल्यास पहिल्या 50 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गुणनापत्रक दिलं जावं. शिष्यवृत्तीची रोख रक्कम जी आहे ती नाही, म्हणजे शिष्यवृत्तीला जी रोख रक्कम भेटते ती त्यांना रोख दिली गेली नाही पाहिजे, त्यांच्या बँकेमध्ये किंवा तिथे ट्रान्सफर केली गेली पाहिजे. शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रके देणं आवश्यक आहे. असं नाही की ज्या मुलांचा नंबर आलाय किंवा 1, 2, 3 मध्ये जे विद्यार्थी आले त्यांनाच फक्त गुणपत्रक दिली पाहिजे, नाही, तर जितके विद्यार्थी बसलेले आहेत त्या सर्वांना गुणपत्रक देणं आवश्यक आहे. मग पात्रता काय काय असायला हवी? विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असायला हवा, तो महाराष्ट्र राज्यामधला असायला हवा. दुसरं म्हणजे अर्थात पालकांचे महाराष्ट्र राज्यात किमान 15 वर्ष वास्तव्य असायला हवं. मग तो विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा असून कमीत कमी पालक तिथे 15 वर्ष राहिलेला असायला हवा. पुढे आहे शासन मान्यता प्राप्त शासकीय अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळेत इयत्ता 5वी ते इयत्ता 8वी विद्यार्थी शिकत असायला हवा. मग 5वी ते 8वी मधल्याच विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आहे ती देता येते. इतक्यात मी तुम्हाला आमच्या वेळेस 7वीला होती असं तुम्हाला सांगितलं. मग वयोमर्यादा काय काय आहे? पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीसाठी इयत्ता 5वी, सर्व प्रवर्गासाठी 11 वर्ष, दिनांक 1 जून पासून ती काय आहे ती वयोमर्यादा पकडली जाते. पुढे आहे दिव्यांग प्रवर्गासाठी 15 वर्ष 1 जूनच आहे. पूर्व माध्यमिकसाठी इयत्ता 8वी 14 वर्ष 1 जून, दिव्यांग प्रवर्गासाठी 18 वर्ष 1 जून आणि विद्यार्थ्यांचे वय 1 जून रोजी विहित वयापेक्षा जास्त असू नये. ज्यांचं 1 जून आहे आणि 1 जूनच्या आधी त्यांचं वय आहे तेच असायला हवं. म्हणजे जानेवारी टू जूनपर्यंतचे जे विद्यार्थी आहेत आणि त्यांचं वर्ष जे आहे 11, 15, 14, 18 याच्यामध्ये असेल त्यांनाच ती स्कॉलरशिप योजनेमध्ये भाग घेता येईल किंवा वयोमर्यादेला त्यांना पात्रता आहे. पुढे आहे अर्ज सादर करणं. मग काय, विद्यार्थी शिकत असलेले जे काही पद्धतीचा ऑनलाईन पद्धतीचा अर्ज आहे http://www.msce पुणे जो आहे त्याकडे अर्ज सादर केला पाहिजे. परीक्षेची जी शुल्क आहे, फीज जे आहे, खुल्या वर्गासाठी 20, 60 आणि 80 अशी एकूण फी आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 20 पूर्णपणे 20 रुपये फी आहे. आणि या व्यतिरिक्त सहभागी शाळेत जे प्रतिवर्षी असतात त्यांना 200 रुपये नोंदणी शुल्क भरावे लागते. परीक्षेचे माध्यम हे हिंदी, मराठी, गुजराती, उर्दू, इंग्रजी, सिंधी, तेलुगू, कन्नड अशा प्रकारचे असते. परीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे तो 1ली ते 5वीचा अभ्यासक्रम आणि 5वी ते 8वी पर्यंतचे जो स्तर आहे त्यांचा अभ्यासक्रम जो असायला हवा. मग त्यामध्ये कठीण प्रश्न आहेत 30%, मध्य स्वरूपाचे प्रश्न 40%, सोपे प्रश्न आहेत 30%. अशा प्रकारचे प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप आहे ते त्यामध्ये दिले असतात. ABCD प्रमाणे आपल्याला जे आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन त्यामध्ये दिलेले असतात. आणि त्यांनी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा जी आहे तिचा त्यांनी पेपर 1 आणि 2 कसं लिहायचं, कशा प्रकारे विषय असतात, प्रश्नसंख्या, गुण, त्यांनी वेळ किती असतो ते तिथे दिलं आहे. परीक्षेचा कालावधी साधारण फेब्रुवारी महिन्याच्या 2ऱ्या ते 3ऱ्या रविवारी घेतली जाते. बऱ्यापैकी रविवारी हे एक्झाम जे असतात
त्या घेतल्या जातात. मग ते काय असतं पुढे, शिष्यवृत्ती प्रदानाच्या अटी. मग काय काय अटी आहे? शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांना उच्च प्राथमिक माध्यमिक शाळेत लगेचच्या वर्षी प्रवेश दिला गेला पाहिजे. शिष्यवृत्ती मिळालेले जे विद्यार्थी आहेत त्यांना लगेच 6वीमध्ये प्रवेश दिला पाहिजे. 5वीतले विद्यार्थी काय आहे, ती झाल्यानंतर वर्षापासून 3 वर्षापर्यंत पूर्व माध्यमिक म्हणजे 8वी उत्तीर्ण झाल्यानंतर वर्षापासून 2 वर्ष जी असतात त्यांना शिष्यवृत्ती दिली गेली पाहिजे. मग त्याचं वितरण कसं आहे? शिष्यवृत्ती परीक्षेस बसणारे जे विद्यार्थी आहेत ते अर्जासोबत बँक खात्याची माहिती, मग खात्याचं नाव, शाखा खाते, IFSC कोड सगळं त्यामध्ये दिले गेलं पाहिजे आणि त्यानुसार त्यांची जी फी आहे ती त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होती. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा गौरव. मग पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती जर उत्तुंग प्राप्त म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना यश मिळाले त्यांना 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी रोजी 15 ऑगस्टच मॅक्झिमम म्हणता येईल, कारण जूनमध्ये एक्झाम असते, त्यामुळे 15 ऑगस्टमध्ये त्यांचा जो आहे गुणगौरव जे आहे तो तिथे केला जातो. त्यांना बक्षिसे वितरण केली जातात. पुढे आहे ग्रामीण या शिष्यवृत्ती प्रकाराबाबतचे विश्लेषण. व पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्रात राज्यातील ग्रामपंचायतीच्या अध्यक्षतेखाली किंवा नगर परिषद असते त्यांच्या अध्यक्षतेखाली भागात घेतली जाते. मग नवोदय विद्यालय आहे पुढे, तर काय आहे ते बघूया. 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात या योजनेचे मूळ जे स्पष्ट करण्यात आले. मग प्रज्ञावान व विशिष्ट अभियोग्यता असणारे जे विद्यार्थ्यांना जर चांगले दर्जेदार शिक्षण लाभल्यास त्या विद्यार्थ्यांचा विकास वेगाने होऊ शकतो. मग हा जगातील शिक्षणाचा अनुभव लक्षात घेण्यासाठीच त्यांना भारतातील एक प्रायोगिक उपक्रम म्हणून नवोदय विद्यालय जे आहे ते त्यांची आवश्यकता असते. मग उत्कृष्टतेचा ध्यास, सामाजिक न्याय व समानता यातील समन्वय, राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना आणि शालेय शिक्षणात सुधारणा या 4 उद्दिष्टांच्या परिपूर्ततेसाठी नवोदय विद्यालय जे आहे त्यांच्या माध्यमातून 7व्या पंचवार्षिक योजनेत जिल्ह्यात एक नवोदय विद्यालय जे आहे ते सुरू करण्यात आले अशी शिफारस केली. आतापर्यंत समान संधीपासून वंचित असलेले जे विद्यार्थी होते या संधींचा लाभ मिळावा, त्यांचा विकास घडून यावा या तत्वाच्या योजनेच्या आधारे त्यांच्यावर भर दिला गेला. मग प्रज्ञावान व कल विद्यार्थ्यांचे जे असणारे विद्यार्थी आहे ज्यांच्यामध्ये काहीतरी स्पिरिट आहे, आर्थिक पाठबळ नसल्यामुळे एखादा विद्यार्थी जो आहे तो त्याला चांगलं शिक्षण मिळू शकत नाही. म्हणजे काय होतं की एखादा विद्यार्थी खूप जास्त हुशार आहे परंतु त्याची जी आर्थिक परिस्थिती आहे ती तेवढी नाही आहे की जेवढी ती नवोदय विद्यालयामध्ये किंवा मोठ्या विद्यालयामध्ये जाऊ शकते. तर अशा विद्यार्थ्यांसाठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी देशाच्या विविध भागांत ही शाळा म्हणजे नवोदय विद्यालय जे आहे त्याची स्थापना करण्यात आली. मग भारतात पश्चिम बंगाल व तमिळनाडू वगळता वर्गात बाकी सर्व राज्यांमध्ये जी नवोदय विद्यालय आहे ती स्वीकारली गेली. मग या दोन्ही राज्यांनी हिंदी भाषेच्या विरोधात ही योजना स्वीकारली नाही, कारण तिथे हिंदी भाषा चालत नाही, त्यामुळे त्यांनी नवोदय विद्यालय तिथे करू दिले नाही. नंतर भारतातील व महाराष्ट्रातील पहिले नवोदय विद्यालय जे आहे ते नागपूरजवळ नवगाव खैरे येथे सुरू झालं. इम्पॉर्टंट आहे, 1 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं की पहिलं नवोदय विद्यालय कोठे सुरू झालं. तर इसवी सन 1988 ते 89 अखेर भारतात अशी एकूण 389 नवोदय विद्यालय होती आणि महाराष्ट्रात त्यांची सध्या 25पेक्षा जास्त संख्या आहे. हे आपण आधीही बघितलेलं आहे. त्याची उद्दिष्ट काय काय आहे? शिक्षणाच्या विशेष कार्यक्रमाद्वारे राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना करणं, दुर्बल घटक जे आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे त्यांच्या प्रज्ञेचं जतन करणं, विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं विनामूल्य शिक्षण देणं, कोणताही खर्च नसल्यास त्यांना शिक्षण देणं, उत्कृष्टतेच्या ध्यासाची प्रेरणादायी व आदर्श संस्था जिल्ह्यात स्थापन करणं, विद्यार्थ्यांना नैतिक मूल्य जे आहे ते रुजवण्यासाठी दर्जेदार शिक्षण स्थापन करणं. मग उद्देश काय आहे? नवोदय विद्यालय स्थापनेमागे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हावा, त्यांच्यामध्ये समानतेची जाणीव निर्माण व्हावी, राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी हा प्रमुख उद्देश त्यांचा आहे. जे काही मूल्य आहे, गाभूत घटक आहेत त्यांची जाणीव व्हावी, बौद्धिक विकास व्हावा इत्यादी त्यांचा उद्देश आहे. मग नवोदय विद्यालयाची वैशिष्ट्य पहिलं आहे प्रवेश. या विद्यालयामध्ये प्रवेश मिळण्यासाठी एक प्रज्ञाशोध परीक्षा घेतली जाते. मग ही परीक्षा घेतली जाते व इयत्ता 6वीमध्ये प्रवेश त्यांना दिला जातो. ठीक. मग पाचवीमध्ये ही परीक्षा घेतली जाते आणि 6वीपासून त्यांना प्रवेश दिला असतो. जी काही NCERT असतो तो सिलेबस NCERT नुसार असतो. या शाळेतील 75% विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आणि 25% शहरी भागातील असतात. बाकी जे काय आहे ते 15% अनुसूचित जाती जमातीचे 7.5% असले पाहिजे. एकूण विद्यार्थी संख्येची 1/3 मुली असायला हव्या. ठीक.
पुढे आहे अभ्यासक्रम. या शाळांसाठी विशेष अभ्यासक्रम जो आहे तो NCERT कडून तयार झालेला असतो. अभ्यासक्रमाच्या अध्यापनाचे माध्यम जे आहे ते 6वी ते 8वी पर्यंत मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषा व इंग्रजी असते आणि 9वी ते 12वी ही माध्यम इंग्रजी किंवा हिंदी असते. तर पुढे आहे 6वी 7वी अध्यापन हे निदानात्मक व उपचारात्मक असते, कारण प्रवेश घेणारे जे विद्यार्थी आहेत ते भिन्न वातावरणातून भिन्न शाळांतून आलेले असतात. त्यामुळे त्यांच्याकडे जो काय आहे तो स्तर जो आहे तो त्यांच्या विद्यार्थ्यांकडे लक्ष किंवा विद्यार्थी केंद्रित स्तर जो आहे तो असायला हवा. मग शाळेचा जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये कला, विज्ञान, वाणिज्य व व्यावसायिक अशा 4ही प्रकारचे जो अभ्यासक्रम आहे तो विषय जे आहे ते समाविष्ट असायला हवे. याशिवाय कार्यशिक्षण, शारीरिक शिक्षण, योग्य ते सांस्कृतिक कार्यक्रम, श्रमप्रतिष्ठा, पर्यावरण रक्षण इत्यादी विषयांवर सुद्धा भर दिला गेला पाहिजे. मग या शाळेमधून राष्ट्रीय एकात्मता वाढविण्यावर भर दिला गेला पाहिजे. तसेच या विद्यालयामधून सर्व धर्म समभावाची सुद्धा संकल्पना, मूल्ये जी आहे ती रुजवली गेली पाहिजे. मग या विद्यालयामधून प्रत्येक विद्यार्थी हा अत्यंत शास्त्रीय पद्धतीने व्यवसाय मार्गदर्शन व व्यक्तिमत्व मार्गदर्शन घेण्याची व्यवस्थापना केली पाहिजे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन या संस्थेशी ही जी विद्यालय आहेत ती संलग्न असतात. पुढे आहे साधन सामग्री. या शाळांमधून भरपूर साहित्य जे असतात, शैक्षणिक साहित्य, अत्याधुनिक साहित्य, प्रयोगशाळा, दूरदर्शन संच, संगणक, दृकश्राव्य साधने जे असतात इत्यादी बाबींची सुविधा जी आहे ती उत्कृष्ट प्रकारची असते. मग त्यांना भरपूर क्रीडा साहित्य, मोफत सक्त अन्न, मोफत वह्या पुस्तके जे असतात ते उपलब्ध करून दिलेली असतात. शिक्षक वर्ग. या शाळा वसतिगृहात्मक असल्यामुळे त्यात विद्यार्थी, प्राचार्य व शिक्षक जे आहे ते यांच्यासाठी शाळांवर 100% जो खर्च असतो तो केंद्र शासित पुरवत असतो. राज्य शासनाने प्रत्येक शाळेला 30 एकर जागा मोफत द्यावी अशी अट सुद्धा यामध्ये असते. नवोदय विद्यालय ते प्राचार्य हे अत्यंत विद्वान, कार्यक्षम आणि प्रशासक असायला हवे. त्यांचा जो दर्जा आहे प्रथम श्रेणी सनदी अधिकाऱ्यांचा असायला हवा. UPSC कडून त्यांची निवड होत असते. मग या शाळेंकडे दर्जेदार व्यक्ती जे असतात ते आकर्षित व्हायला यासाठी त्यांचे पगार व त्यांना मिळणारे जे सुखसोयी आहेत त्या आकर्षक असायला हव्या. मग शिक्षकांचे पगार देखील आकर्षक असायला हवे. तसेच त्यांना मिळणाऱ्या ज्या सुखसोयी आहेत त्या आकर्षक असायला हव्या. तसेच त्यांचा जो स्वतःचा विकास करून घेण्यासाठी ज्या योजना आहेत त्या पुरेशा सोयी व संधी त्यांना उपलब्ध करून दिल्या पाहिजे. पुढे हे व्यवस्थापन, प्रशासन, मूल्यमापन. नवोदय विद्यालयांचे कामकाज हे परिणामकारक व्हावे यासाठी 3 प्रकार त्यांनी मूल्यमापनाचे दिलेले आहे. पहिलं आहे प्रत्येक शाळेने करावयाचे अंतर्गत मूल्यमापन. मग येथे काय होतं, शाळेचे जे स्वतःच आपल्या यंत्रणेखाली यंत्रणेच्या कार्यक्षमतेने सातत्यपूर्ण मूल्यमापन करायला हवं. पुढे आहे पॅनल मूल्यमापन. पॅनल म्हणजे जे काय नॅक कमिटी टाईप मूल्यमापन असतं ते इथे केलं गेलं पाहिजे. तिसरं आहे राष्ट्रीय पातळीवर होणारे आकस्मिक मूल्यमापन. मग काय यामध्ये काय होतं की राष्ट्रीय पातळी जी आहे ती विविध स्तरावरील तज्ज्ञांची मंडळ जे आहे ते अचानकपणे शाळेला भेट देतात, त्यांना म्हणायचे आकस्मिक होणारे मूल्यमापन. मग या शाळांमध्ये कुल पद्धतीचा अवलंब असतो. त्यामुळे कामकाजाचे जे विभाजन आहे ते करून विद्यार्थ्यांना जबाबदारीने शिक्षण दिलं जातं. उदाहरणार्थ अल्फा, बीटा, गॅमा जे आहे ते नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, बाजी प्रभू यांची सगळी कुलांची नावं त्यांना शिकवली जातात. मग यामुळे खऱ्या अर्थाने दुर्बल व दलित वर्गातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांच्या प्रज्ञेस बहर येण्यासाठी चांगली संधी उपलब्ध कुठून होते, नवोदय विद्यालयांमधून होते. पुढे आहे मीना राजू मंच. महाराष्ट्रातील राज्यात मीना राजू मंच या कार्यक्रमाची सुरुवात 2012 ते 13 शैक्षणिक वर्षापासून झाली. ही योजना आता बंद झाली. या अशा प्रकारच्या 3 योजना आहे. ठीक. पुढे आहे शिक्षणाची कार्य व शिक्षण प्रक्रियेत शिक्षणाची भूमिका. मग शिक्षणाचे कार्य काय काय आहे. शिक्षण हे मानवी जीवनाचं महत्त्वपूर्ण अंग आहे, आपल्याला हे माहिती आहे. संपूर्ण शिक्षण हे जीवन असतं, तसंच संपूर्ण जीवन हे सुद्धा शिक्षण असतं. मग शिक्षणाचे संपूर्ण मानवी जीवन व्यापलेलं आहे. शिक्षण ही आजीवन चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षण ही द्विकेंद्री प्रक्रिया आहे. शिक्षण ही त्रिध्रुवीय प्रक्रिया आहे. शिक्षक, विद्यार्थी, अध्यापन अशा प्रकारे आपण खूप साऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रथम वर्षामध्ये बघितल्या. मग शिक्षणाची वैयक्तिक कार्य काय काय आहे. प्रत्येक व्यक्तीतील उपजत व सुप्त शक्ती ज्या असतात त्यांचा विकास घडवून आणणं. प्रत्येक विद्यार्थ्यांचा ज्या क्षमता आहे त्यांचा विकास घडवून आणणं. अर्थार्जन जे आहे त्यांच्यासाठी आवश्यक कौशल्यांचा विकास पुरवणं. व्यक्तीचेच व्यक्तिमत्व आणि चरित्र यांचा विकास करणं. व्यक्तीस नैतिक शिक्षण देणं. व्यक्तीमध्ये सुसंस्कार रुजवणं.
व्यक्तीमध्ये भावनिक संतुलन राखण्यासाठी भावनिक विकास घडवून आणणं, व्यक्तीला नागरिकांचे कर्तव्य आणि जबाबदारींची जागृत करून देणं, फुरसतीचा उपयोग कसा करायचा ते समजणं, व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक जी गरजा आहेत त्यांची पूर्ती करणं, व्यक्तीचे जीवन सुखी व समाधानी करण्यासाठी सहाय्य करणं, व्यक्तीला ज्ञान समृद्ध करणं, सहकार्यांची मूल्ये रुजवणं, स्वतःची कुटुंबाची उपजीविका करण्यासाठी क्षमता निर्माण करणं, लोकशाही मूल्यांची जोपासना करणं, व्यक्तींना नवनिर्मित क्षमतेची क्षेत्र उपलब्ध करून देणं, शेती, उद्योग, तंत्रज्ञान यांची सांगड घालून देणं, उपयोजन क्षमता ज्या आहे त्यांचे वाढवणं, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं इत्यादी जी काय आहे ती कामे शिक्षणाची आहे. मग त्या शिक्षणाच्या सामाजिक विकासाची कार्य कोणती? मग सामाजिक विकास आणि वैयक्तिक विकास हा वेगळा असतो. वैयक्तिक विकास म्हणजे पर्सनल डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. सामाजिक विकास म्हणजे सोशियल डेव्हलपमेंट, म्हणजे समाजातून किंवा समाजासाठी आपण काय केलं पाहिजे, समाजाने आपल्यासाठी काय केलं पाहिजे. तर काय आहे, विद्यार्थ्यांमध्ये योग्य ते सामाजिक मूल्य असतात त्यांचा विकास करणं, सामाजिक संस्कृती असते त्यांची ओळख करून देणं, परंपरा आणि सामाजिक बदल जे आहे त्यांचा समतोल राखण्यासाठी मदत करणं, विद्यार्थ्यांना समाजातील उत्पादक घटक बनवण्यासाठी सहकार्य करणं, आत्मविश्वास आणि नाविन्यतेबद्दल प्रेमभाव व्यक्त करणं, नेतृत्व गुणासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणं, समाजाचा जो घटक आहे तो बनवण्यासाठी सामाजिकरणाची प्रक्रिया घडवून आणणं, राष्ट्रीय एकात्मतेचा विकास जो आहे तो घडवून आणणं, राष्ट्राचा जबाबदारी नागरिक बनवणं, समाजातील सर्व क्षेत्रांत योग्य आधुनिकीकरणासाठी प्रवृत्त करणं, उच्च शिक्षणाद्वारे समाज परिवर्तन करणं, आंतरराष्ट्रीय एकता व सामंजस्य निर्माण करणं इत्यादी जे काही समाजाची व्याप्ती आहे ती फार मोठी आहे. मानवी जीवन हे शिक्षणाचे व्यापलेले आहे. त्यामुळे प्रत्येक मूल जन्मापासून मृत्यूपर्यंत काहीतरी शिकत असतं. ही प्रक्रिया नकळत कळत कुठे ना कुठं सुरू असते. तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि इतर मानवीय शास्त्र जे आहे त्यांचे मूलधार जो आहे तो या मूल्यांनी होत असतो. ती म्हणजे सामाजिक मूल्य आणि वैयक्तिक मूल्य. पुढे आहे शिक्षण प्रक्रियेत शिक्षकाची भूमिका. तर आपण हे खूप वेळेस बघितलं आहे, इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे मी तुम्हाला इथे परत सांगणार आहे. मग शिक्षण प्रक्रियेत शिक्षक हा महत्त्वाचा घटक आहे. सूत्रधाराची भूमिका तो पार पाडत असतो. विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वावर सर्वात जास्त इम्पॉर्टंट जो प्रभाव पडतो तो शिक्षकांचा पडत असतो. समाजात परिवर्तन जे आहे ते घडवून आणण्याचं काम शिक्षक करत असतात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचं काम शिक्षण करत असतात. दैनंदिन अध्ययन अध्यापन त्यासाठी लागणाऱ्या ज्या शैक्षणिक साधनांची निर्मिती असते, मूल्यमापन ही जी कार्य असतात ती सतत त्यांना अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तकं यांच्यामधून भूमिका जी असते ती शिक्षकाची महत्त्वपूर्ण असते. मग काय काय आहे अभ्यासक्रम विकसनातील शिक्षकाची भूमिका? पहिला पॉईंट आहे मग शिक्षणाची ध्येय व उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अभ्यासक्रमाची नितांत गरज असते. शिक्षकांनी का शिकवायचे, कसे शिकवायचे, शिक्षकांनी का शिकवायचे, कसे शिकवायचे यासाठी अभ्यासक्रमाची गरज असते. मग अभ्यासक्रमातील विषय जे आहे त्यातील आशय शिक्षकाद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य जे असते ते शिक्षकाला करावे असते. मग त्यातले काही भूमिका त्यांना पार पाडाव्या लागतात. त्यातली पहिली आहे बदलत्या समाजाच्या गरजा, राष्ट्रीय उद्दिष्टे, विद्यार्थ्यांची मानसिक, शारीरिक, बौद्धिक क्षमता आणि राष्ट्रासमोरील जे काय आव्हाने आहे त्यांची अभ्यासक्रमाची जी रचना आहे तशी प्रकारे केलेली असते. मग शिक्षकाला विद्यार्थ्यांची जी आवडीनिवडी आहे, कल, क्षमता जे आहे त्याबद्दल ज्ञान असणं गरजेचं आहे आणि ते ज्ञान विचारात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांनी त्यांची जी कौशल्य आहे ती आत्मसात केली पाहिजे. पुढे आहे अभ्यासक्रम विकसन प्रक्रियेतील कार्यगटात सहभागी शासकीय प्रतिनिधी, अधिकारी व विषय तज्ज्ञ आहे यांचा समावेश असतो. मग अभ्यासक्रम प्रत्यक्षपणे राबविणारे जे शिक्षकांचा सहभागी कमी प्रमाणात असतो. शिक्षकांनी याकरिता प्रयत्न करणं आवश्यक आहे. विषयाचे जे पाठ्यक्रम आहे त्यांच्या समाविष्ट घटक आहे, उपघटक आहे, त्यांचा अनुभव मूल्यमापनाद्वारे त्याची निष्पत्ती करणं गरजेचं आहे. अभ्यासक्रम राबविताना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी अभ्यासक्रमासंदर्भातील संशोधन करणं गरजेचं आहे. अभ्यासक्रम निर्मिती व विकसन करणारे जे गट आहे त्यांची जबाबदारी शिक्षकांना पार पाडावी लागते. अभ्यासक्रमांचा जो कच्चा मसुदा आहे पालक, शिक्षणप्रेमी, शिक्षण विषयक किंवा विषय शिक्षक संघटना आहे यांच्या अभिप्रायासाठी तो पाठवला गेला पाहिजे. मग त्यावेळी शिक्षकांनी त्यांचे काम जे आहे ते बारकाईने केलं गेलं पाहिजे. ज्या त्रुटी आहेत त्या नजरेस आणून द्याव्यात त्या आवश्यक आहे. कारण शिक्षक जर आपल्या चुका लपवत असेल तर विद्यार्थी त्यातून काहीही साध्य करू शकत नाही. अभ्यासक्रमावर विषय संघटनांची आयोजित केलेले जे काही चर्चासत्र आहे, कृती सत्र आहे त्यांना उपस्थित राहून आवश्यक ते बदल करण्यासाठी त्यांची मतं जी आहे ती सुस्पष्ट असायला हवी. त्यांची मतावली, प्रश्नावली जी आहे ती नियोजन शिक्षकांना असायला हवा. अभ्यासक्रमातील विषयांची व्याप्ती व तासिकांचे वाटप पुरेसे आहे की नाही, कोणते विषय किती तासात संपले पाहिजे, कोणता विषय किती वेळ शिकवायचा हे त्यामध्ये असायला हवं.
अभ्यासक्रमाची समृद्धता वाढवण्यासाठी विविध उपक्रमांचे नियोजन, इतर समाविष्ट असणारे जे उपक्रम आहे ते व्यवस्थित राबवले गेले पाहिजे, त्याचं नियोजन व्यवस्थित असायला हवं, त्याचा आराखडा शिक्षकाकडे असायला हवा. मग विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून शिक्षकांनी अभ्यासक्रम विकसने प्रक्रियेमध्ये सहभाग घेणं सक्रिय आहे. ठीक. तर ब आहे पाठ्यपुस्तक विकसनातील शिक्षकाची भूमिका. मग पाठ्यपुस्तकामध्ये काय भूमिका असायला हवी? पहिली आहे अभ्यासक्रमाची भूमिका, दुसरी आहे पाठ्यक्रमाची. तर ठीक, काय आहे बघूया. अभ्यासक्रमातील जे उद्दिष्ट आहे ते साध्य करण्यासाठी पाठ्यपुस्तक हे प्रभावी साधन असतं. मग पाठ्यपुस्तकामध्ये घटक उपघटक आपल्याला दिले असतात. त्या प्रकारे आपल्याला जे शिक्षक आहेत ते पालक, शिक्षक, विद्यार्थी अशा प्रकारे 3 गटामध्ये पाठ्यपुस्तकाचा उपयोग केला जातो. मग शिक्षक स्वतः पाठ्यपुस्तकाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना शिकवू शकतो. पालक त्यांच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास घरी घेऊ शकतो आणि विद्यार्थी स्वतः पाठ्यक्रमाचा उपयोग करून शिकू शकतो. मग अभ्यासक्रमातील प्रत्येक विषयाचे जे पाठ्यपुस्तक आहे ते तयार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ लेखी समिती स्थापन केलेली असते. मग शिक्षकांनी विद्यार्थ्यांची आकलन क्षमता जी आहे, रुची याबद्दल परिचय झालेला असतो. शिक्षकांनी या लेखन कार्यात सहभागी होणं गरजेचं आहे. पाठ्यक्रम निश्चितीकरणापासून शिक्षकाच्या हाती पुस्तक येईपर्यंतचे जे काय प्रक्रियेबद्दलचे सगळे ज्ञान शिक्षकांना असणं गरजेचं आहे. विषयातील प्रकरणात बिनचूक व आशय, चित्रे, आकृत्या, फोटो असणं गरजेचं आहे. त्याबद्दल काय होतं, त्यातून विद्यार्थ्यांना ज्ञान जे आहे, शिक्षण जे आहे ते मजेदार वाटू लागतं किंवा रुची त्यामध्ये निर्माण होती, व्यवस्थित आकृत्या, चित्रे पुस्तकात असेल तर. पाठ्यपुस्तकाचे हस्तलिखित जे आहे ते तयार झाल्यानंतर छपाईस देण्याअगोदर विषय तज्ज्ञांचा गुणवत्ता जी आहे ती परीक्षक असायला हवी. पुस्तकाचा दर्जा वाढवण्यासाठी शिक्षकांना संधी उपलब्ध करून द्यायला हव्या. पाठ्यपुस्तकाचे जे प्रकाशन झाल्यानंतर पाठ्यपुस्तकाचे चिकित्सन परीक्षण करून गेलं पाहिजे. म्हणजे पुस्तक जे आहे ते दर्जेदार आहे की नाही, त्यामध्ये काही चुकीचा पॉईंट गेलेला नाही, एखादं पेज जे आहे ते डिसमिस झालेलं आहे किंवा एखादं पेज जे आहे ते ब्लँक झालेलं आहे, त्याचं चिकित्सक परीक्षण ते झालं पाहिजे. आपण F7मध्ये बघितलं होतं की बघा की पाठ्यक्रम चिकित्सन परीक्षणाचे पॉईंट होते. त्याच्यामध्ये आशय, मलपृष्ठ, मुखपृष्ठ, उद्दिष्ट, अनुक्रमणिका, छपाई, बांधणी, त्याचं अक्षर जे आहे ते सगळं ते कशामध्ये येतं, पाठ्यपुस्तक चिकित्सनामध्ये येतं. ठीक. तर अशा प्रकारे जे आहे पाठ्यपुस्तक विकसनामध्ये शिक्षकाची भूमिका आहे. तिसरं आहे अनुदेशन साहित्य विकसनात शिक्षकाची भूमिका. मग अनुदेशन साहित्य म्हणजे नेमकं काय की अध्ययन अध्यापन प्रक्रिया आहे ती परिणामकारक होण्यासाठी अनुदेशन साहित्याची आवश्यकता असते. त्यामध्ये काय काय असतं, अध्ययन अध्यापन प्रक्रियेचं नियोजन करणं, मूल्यमापन तंत्र जे आहे त्यांचा उपयोग करणं, पुस्तके, ग्रंथ, मासिके, शब्दकोश, साहित्य, फळाय, तक्ते, चित्रे, आकृत्या इत्यादी जे काय आहे त्यांच्या दृकश्राव्य साधने, श्राव्य साधने इत्यादी जे साधने आहेत त्यांचा उपयोग करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे. त्याला म्हणायचं आहे अनुदेशन साहित्यांची आवश्यकता. मग आशयाची जी सुसंगतपणे अध्यापनाचे हेतू जे असते ते विचारात घेतले पाहिजे. सपोज शिक्षक विद्यार्थ्यांना पृथ्वीबद्दल सांगतोय तर विद्यार्थ्यांकडं शिकवण्यासाठी शिक्षकाकडे नकाशा, पृथ्वी गोल चित्र, त्याचं चित्र असायला हवं. शैक्षणिक मूल्यानुसार अनुदेशन साहित्यांचा प्रसंगानुरूप वापर करण्यात यावा. ही साधने जी आहे ते हाताळण्याचं कौशल्य आत्मसात असायला हवं. मग असं नाही की शिक्षकांनी पहिल्यांदाच पृथ्वीचा जो मॅप आहे किंवा जो पृथ्वी आहे ती हातात घेतली आणि त्याच्याकडून ती सांभाळता आली नाही ती आणि खाली पडून तुटली गेली, तर अशा प्रकारे असू नये. बाजारातील उपलब्ध शैक्षणिक साधने आहेत त्यांच्या किमती ज्या आहेत त्या विचारात घेऊन संस्थेमार्फत ती खरेदी करण्याची शिक्षकांना प्रयत्न असायला हवा. बाजारातील महागडी वस्तू जी आहे, शैक्षणिक खरेदी आहे ती आर्थिक पाठबळ उपलब्ध नसल्यास शिक्षक व विद्यार्थ्यांनी मिळून ती शैक्षणिक साधने स्वतः खरेदी केली पाहिजे. टाकाऊतून टिकाऊ अशा प्रकारची संकल्पना जी आहे ती विद्यार्थ्यांमध्ये जो गट तयार करून त्यांना शिकवली गेली पाहिजे. विद्यार्थ्यांनी तयार केलेले जे शैक्षणिक साधने आहे, प्रदर्शन आहे ते भरवून सृजनशीलतेस प्रोत्साहन केलं पाहिजे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधने हाताळण्याची संधी जी आहे देऊन अनुभव विश्व समृद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळेत शिक्षकाची भूमिका जी आहे ती मार्गदर्शकाची असायला हवी. विविध उपजत कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. संगणक, आंतरजाल, LCD जे आहेत त्यांच्या कॉन्फरन्सद्वारे विद्यार्थ्यांना शिकवलं गेलं पाहिजे. याच साधनांचा वापर करण्यापूर्वी नियोजन व पूर्वतयारी करणं सुद्धा गरजेचं आहे. मग विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील पुस्तकांचा शोध घेण्यासाठी ज्ञान जे आहे ते देऊन ते अभ्यासपूरक साहित्य मिळवणं, दृढीकरण करणं गरजेचं आहे. इत्यादी जे कौशल्य आहे ते अनुदेशन शिक्षणामध्ये गरजेचे आहे. पुढे आहे शैक्षणिक विचारवंतांचे विचार. तर त्यामध्ये पहिला आहे गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर.
7 मे 1861 ते 7 ऑगस्ट 1941 त्यांचा कालखंड होता. तर आपण त्यांचं बेसिक जे आहे ते सगळं आधी बघितलेलं आहे. त्यांनी श्रीनिकेतन ही संस्था स्थापन केली होती 1922 साली. तर भारतीय नियतकालिकेमधून जे लेख आहे ते त्यांनी लिहिले होते, जे केवळ शिक्षण म्हणजे केवळ माहिती देत नाही, तर सर्व चराचर सृष्टीचा आपल्या जीवनाशी मेळ घालून देते, त्यास उच्च प्रतीचे शिक्षण असे म्हणतात, असं त्यांनी म्हटलं होतं. आणि त्यांनी त्याबद्दल जीवनाविषयक काहीतरी तत्त्वज्ञान त्यांनी सांगितलेलं होतं. तर ते कोणतं आपण बघूया. इम्पॉर्टंट आहे जीवनाविषयक तत्त्वज्ञान. जीवनाविषयक तत्त्वज्ञान इम्पॉर्टंट नाही आहे, पण त्यांचे शैक्षणिक विचार जे आहे ते टिपा लिहामध्ये विचारलं गेलेलं होतं मागच्या वेळेस. तर काय काय आहे तत्त्वज्ञान त्यांनी सांगितलेलं. मग कोणता आहे, मानवास निसर्ग हाच खरा शिक्षक आहे. म्हणजे निसर्गातून आपण भरपूर साऱ्या गोष्टी शिकत असतो. सपोज एखादं लहान रोपटं आहे, ते लहानपणापासून कसं कसं वाढत जातं आहे. त्याला हळूहळू 1 पान येतं आहे, नंतर 2 पानं येतात, हळूहळू त्याला कोंब फुटतो, नंतर त्यांना पानं तयार होतात, नंतर हळूहळू त्यांची वाढ होते. अशा प्रकारे जी संकल्पना आहे ती बीजांकुरून आपल्याला शिकवत असते. म्हणजे मानवाचा निसर्ग हा खरा शिक्षक आहे. विश्वाचे अंतिम सत्य म्हणजे ब्रह्म आहे. जगदविषयक दृष्टिकोनातून उपनिषेधातील जे एकमेवाद्वितीयक आणि सर्व खलित्व ब्रह्म या 2 तत्वांचा मधून मिलाफ यांनी केलेला आहे. एकमेव चितत्व केवळ एकात्म व अमूर्त नाही. जीवन देवता या ग्रंथातून विश्व कुटुंबत्व व विश्वबंधुता यांचे प्रतिपादन केले आहे. सौंदर्य आणि कलात्मक निर्मितीतून प्राप्त होणारे सौंदर्यात्मक आहे. धार्मिक अनुभूती म्हणजे परमात्मा व जीवात्मा यातील प्रेमाचा स्नेहबंधनात्मक संवाद त्यांनी सांगितलेला आहे. मानवातील सुप्त गुणांमुळे व्यक्तीचा विकास घडू शकतो. जे विद्यार्थ्यांमध्ये एखादा गुण असेल, एखादा काहीतरी विशेष असं क्रिएटिव्हिटी असेल आणि त्यांनी ती डेव्हलप केली, तर त्यातून त्याचा विकास घडून येतो. अशा प्रकारे त्यांनी त्यांचा जीवनाविषयक जे तत्त्वज्ञान आहे. मग शैक्षणिक विचार काय आहे. शांतिनिकेतन, श्रीनिकेतन आणि विश्वभारती या जगप्रसिद्ध संस्थेच्या कार्यातून गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर जे आहे त्यांचे विचारांचे दर्शन जे आहे घडून येतं. मग माझ्या जीवनाची सर्वोत्तम सामग्री वाहून नेणारी नौका म्हणजे शांतिनिकेतन, असं त्यांनी सांगितलं आहे. मग शिक्षणात आश्रम गुरुकुल पद्धतीचा अंगीकार असायला हवा. मग गुरुकुल म्हणजे काय की एखादी जी गोष्ट आहे ती गुरूंकडून आपण घेतली आणि ती आत्मसात केली. गुरूंचं जे पालन आहे ते व्यवस्थित केलं पाहिजे. विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण घ्यायला हवं. शिक्षकाच्या सर्जनशीलतेचा विकास शिक्षणाद्वारे होणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी अध्यापन प्रक्रिया जी आहे ती अंतरक्रिया आनंददायी असायला हवी. विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य त्यांना असायला हवं. शिक्षणाद्वारे मानवतेचा साक्षात्कार घडून आला पाहिजे. अध्यापकांना बालमानसशास्त्राचे जे ज्ञान आहे ते आवश्यक असायला हवं. बालमानसशास्त्र म्हणजे काय, आपली चाइल्ड पेडागॉजी जी आहे ती आवश्यक असायला हवी, की आपण जे कसं मोठं झालो आहे, लहानपणापासून मोठ्यापर्यंत आपल्यामध्ये कशा प्रकारचे बदल होत गेले, कशा प्रकारची वाढ होत गेली, हे काय असायला हवं, ज्ञान त्यांना असायला हवं. तर यावर आपण एक नवीन सिरीज जी आहे ती तयार करणार आहोत. लवकरच ती अपलोड होणार आहे. आपले जे काही आहे काही साधने जे आहे ते येत आहे. जे शिकवण्याचे लर्निंग जे इक्विपमेंट आहे ते मी काही ऑर्डर केलेले आहेत. ते येण्यासाठी थोडा वेळ लागतो आहे. त्यामुळे जे काय आहे ते मी बाल पॅडागॉजी जी आहे CTTसाठी किंवा मग आपली पॅडागॉजी आहे मराठीतली ती घेणार आहे. तर खूप डीपली त्या कन्सेप्ट मी तुम्हाला तिथे एक्सप्लेन करणार आहे, बालमानसशास्त्र. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आपल्या चॅनलवर जुडून राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपलं हे 2nd इयर होत आलं की सोबत आपण त्या जे माझं सामान जे आहे इक्विपमेंट मी तुम्हाला सांगितलं ते आलं की लगेचच आपण सुरू करणार आहोत. मग पुढे आहे शिक्षण हे मातृभाषेतून दिलं जावं. जी काय आपली भाषा आहे त्यातून शिक्षण दिलं जावं. तुम्ही स्टार्टिंगच इंग्लिशमधनं केली तर मातृभाषेचं ज्ञान विद्यार्थ्यांना होईल का, नाही. मग खेळी स्वयंपूर्ण बनवण्यासाठी शिक्षणात कृती कार्यक्रम करायला हवा. आत्मशक्ती व संघर्ष शक्ती जी आहे ती जागृत करणं हवं. शिक्षणाद्वारे स्त्री पुरुष समानता दिली जावे किंवा संधी दिली जावे. शिक्षणावर समाज व सरकार यांचे बंधत्व नसावे. बालशिक्षणाचे प्रशिक्षण, शिस्त, स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीची स्फूर्तता जी असते त्यामधून मेळ असायला हवा. अशा प्रकारे जी आहे ती विश्वभारती या समर्पक नाव त्यांनी देऊन शिक्षणाबद्दलची काही आस्था त्यांची दिसून दिली आहे आणि शैक्षणिक विचार त्यांनी मांडलेले आहे. मग शांतिनिकेतन काय आहे. पश्चिम बंगालमध्ये कलकत्ता शहरापासून जवळ असलेल्या बोलपूर येथे 1901 साली शांतिनिकेतन संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला फक्त 5 विद्यार्थी तिथे होते. मग त्याची उद्दिष्टे काय काय होती. भारतीय संस्कृतीचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं,
शिक्षण केंद्र व आध्यात्मिक उपासना केंद्रांची सांगड घालणं, अध्ययन अध्यापनाची उपासना करणं. गुणवैशिष्ट्य काय काय होती? निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण घेणं, शहराच्या कोलाहापासून दूर भागात शिक्षण घेणं, वेळापत्रक व तास यांचे बंधनापासून मुक्त होणं, शिक्षक व विद्यार्थी एकाच परिसरातील निवास करणं, मातृभाषेतून शिक्षण घेणं, नित्यदैनंदिन कार्यक्रम, सृष्टीच्या निरीक्षणातून शिक्षण घेणं, कला, संगीत, नृत्य, बागकाम इत्यादी जे काय हस्तकला आहे त्यांचा अभ्यास करणं. विश्वभारतीमधून काय सांगितलं आहे? त्यांची उद्दिष्ट काय काय आहे? पौर्वात्य व पश्चिमात्य विद्या, कला आणि अध्ययनाचे केंद्र बनविले. प्राचीन काळातील जे काही संस्कृतीचे माहेर असलेले भारतीय संस्कृतीचा परिचय विश्वाला करून देणं, मानवजातीमध्ये विश्व ऐक्याची भावना निर्माण करणं. मग त्याची विविध भाग त्यांनी केले होते. शिशुभवन प्राथमिक आणि माध्यम बंगाली होतं. पाठशाला भवन काय होतं? त्याचं माध्यमिक शिक्षण होतं. शिक्षा भवन उच्च माध्यमिकसाठी होतं. विद्याभवन पदवी पदव्युत्तरसाठी होतं. विनय भवन शिक्षक प्रशिक्षण केंद्रासाठी होतं. कलाभवन चित्रकला, शिल्पकला, मातीकला, सजावट इत्यादींसाठी होतं. संगीत भवन गायन नृत्यासाठी होतं. चीन भवन चीन साहित्य इतिहास संस्कृतीसाठी होतं. आणि शिल्पभवन औद्योगिक प्रशिक्षणासाठी होतं. श्रीनिकेतनमध्ये काय होतं? त्याची उद्दिष्टे काय होती? ग्रामीण भागातली जे काही साक्षरतेतून वाचन, लेखन, गणित विषयांचे शिक्षण देणं, पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची समस्या सोडवणं, जे काही नैसर्गिक आपत्ती आहे त्यापासून संरक्षण करणं, ग्रामीण भागात सहकारी पतपेढ्या जास्त त्या स्थापन करणं, ग्रामीण भागातील समाजाला आरोग्य शिक्षण देणं, शेतीविषयी जागृत करणं, ग्रामीण स्त्रियांकरिता संगीत शिक्षणाची आवड निर्माण करणं, शिवणकाम, विणकाम इत्यादी कौशल्य विकसित करणं, म्हणजे ग्रामीण भागात विकास करून आणणं हे श्रीनिकेतनचं काम होतं. पुढे आहे स्वामी विवेकानंद 1863 ते 1902. मग वेद आणि विज्ञान यांची सांगड घालून भारताच्या आध्यात्मिक वारशाचे महत्त्व जगात सांगणारे, मानवतावादी दृष्टिकोनाचे उद्गाते, भारतीय धर्म, संस्कृती, परंपरा याबाबत जाज्वल्य अभिमान बाळगून देश विदेशात पताका फडकवणारे भारताचे थोर सुपुत्र कोण आहे? स्वामी विवेकानंद आहे. मग त्यांचे शैक्षणिक विचार काय आहे? शिक्षण म्हणजे मानवातील पूर्णत्वाचा आविष्कार, साक्षात्कार होय. एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन इन मॅन. अंतःकरणात असलेले जे काही पूर्णत्व आहे त्याचं अभिव्यक्ती करणं म्हणजे शिक्षण, अशी शिक्षणाची व्याख्या स्वामी विवेकानंद यांनी सांगितली आहे. आपल्याला फर्स्ट इयरमध्ये सुद्धा आपण शिक्षणाची व्याख्या स्वामी विवेकानंदांची बघितलेली आहे आणि विचारली गेलेली सुद्धा होती. तर काय आहे की शिक्षण म्हणजे मानवातील पूर्णत्वाचा साक्षात्कार करणं. मग जे काही ज्ञान आहे ते आत्मसात करणं. शिक्षण म्हणजे नैसर्गिक विकास ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. लहानशा बीजाला आवश्यक ते खत, पाणी, मृदा, हवा मिळाली की त्याचं वटवृक्षात रूपांतर होतं. प्रत्येकाने आपले स्वतःचं जे काही शिक्षण आहे ते स्वतः करायचं असतं. इतक्यातच सांगितलं की लहानपणी जे रोप असतं ते त्याला सगळं काही पोषक वातावरण मिळालं की त्याचं जे काय होतं वाढ होते आणि बीजांकुरण प्रक्रिया आपल्याला शिकण्यास मिळते. म्हणजे निसर्गातून आपल्याला काहीतरी शिकण्यात मिळतं. आपली इच्छाशक्ती जी आहे ती व्यवस्थितपणे व्यक्त करणं, योग्य प्रकारे तिची संयम करणं शिक्षणाचं हे प्रमुख कार्य आहे. शाळा ही समाजाची प्रतिकृती असते याचं भान शिक्षकाजवळ असणं गरजेचं आहे. समाज व विद्यार्थी आहेत म्हणून शाळा आहेत, शाळा अस्तित्वात आहे म्हणून शिक्षकांची आवश्यकता आहे. अशा प्रकारे जी भूमिका आहे ती पार पाडणं गरजेचं आहे. स्वामी विवेकानंदांच्या विचारामध्ये भारतीय अध्यात्मवाद, मानवतावाद, अस्तिवाद, पुनर्रचनावाद, शाश्वतवाद इत्यादी विचारमूल्य आढळून येतात. मग चरित्र संवर्धन, बलोपासना, आत्मविश्वास, मानवतावादी दृष्टिकोन इत्यादी जे काही जागृती आहे ते निर्माण करणं शिक्षणात गरजेचं आहे. ते देश राष्ट्रप्रेमी कसं बनू शकतं, स्वाभिमानी कसं बनू शकतं असं शिक्षण दिलं गेलं पाहिजे. शिक्षणाची ज्ञानगंगा जी आहे ती गरिबांच्या झोपडीपर्यंत कशी पोहोचू शकते त्याचा विचार केला गेला पाहिजे. उच्च जीवन मूल्यांचं जे अधिष्ठान आहे ते असलेले माणूस घडवणे हे शिक्षणाचे महत्त्वपूर्ण कार्य आहे. शिक्षणातून फक्त माहिती कोंबून पोपटपंचीसारखं ज्ञान मिळवणं गरजेचं नाही, तर शिक्षणाचे ध्येय जे आहे ते साध्य झालं पाहिजे. म्हणजे काय की फक्त रगडपट्टी करून किंवा पाठांतर करून शिक्षण मिळवणं गरजेचं नाही. ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या समजून घेऊन शिक्षण मिळालं गेलं पाहिजे. आपण काय करतो बघा की कोणतीही कन्सेप्ट आपल्याला समजत नसेल तर आपण काय करतो, घोकमपट्टी करतो, पाठांतर करून पेपरमध्ये ते लिहितो. मग त्यामुळे काय होतं, पेपर झाला की आपल्याला ते लक्षात राहत नाही. त्यामुळं काय करणं की शिक्षणाचं ध्येय जे आहे ते साध्य होणं गरजेचं आहे. पुढे आहे त्यांचे तत्वज्ञानाची ध्येय.
मानवाचे प्रकटीकरण, चरित्रसंपन्नता, शील संवर्धनाची जडणघडण, मानवातील सुप्त शक्तींची अभिव्यक्ती, जे काही समस्या आहेत त्यांना सामोरं जाणं, सत्याचा साक्षात्कार करणं, सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास करणं, सद्गुणांचा अंगीकार करणं, राष्ट्रप्रेम भावना वाढीस लागणं, स्वगतीनुसार शिकण्याची प्रवृत्त करणं, आत्मशक्ती संघर्षवृत्ती जाणणं, प्रत्यक्ष अनुभव धाष्टीत जे शिक्षण आहे त्यांची आत्मसात करणं, स्त्री पुरुष समानता यांच्यामध्ये समानता ठेवणं इत्यादी जे काय आहे ते सगळे मूल्य आहे, गाभभूत घटक आहेत, त्यांची जोपासना करणं हे तत्त्वज्ञानाची ध्येय होते. पुढे आहे महात्मा गांधी. महात्मा गांधींचा पण आपण आधी बघितलेला आहे. मूल्योद्योगामी जे आहे ते महात्मा गांधीजींना सांगितलेलं आहे. ठीक, मग त्यांनी जे काय काय शैक्षणिक कार्य आहे तर कोणती कार्य त्यांनी पुढे लिहिलेले काही शिक्षणविषयक लेख आहे ते कोणते कोणते आहे? बेसिक एज्युकेशन, टुवर्ड्स नीड एज्युकेशन, ट्रू एज्युकेशन टू द स्टुडंट, टास्क बिफोर इंडियन स्टुडंट, इंडियन ऑफ माय ड्रीम, मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इत्यादी जे काय आहे ते शिक्षणविषयक त्यांनी विद्यापीठात लिहिलेले आहे. मग त्यांचे जे काही दोष काय आहे प्रचलित शिक्षण पद्धतीचे दोष त्यांनी सांगितलेले आहे. तर काय काय आहे? तालीम बेसिक जे आहे त्याच्यावर इम्पॉर्टंट आहे, टिप लिहा, विचारलं जाऊ शकतं. तर इंग्रजी शिक्षणात त्यांनी काही पुढील दोष सांगितले आहे. इंग्रजी भाषेला अवास्तव महत्त्व दिले जातं, म्हणजे जेवढी ती भाषेला महत्त्व पाहिजे त्यापेक्षा जास्त महत्त्व दिलं जातं. उच्च शिक्षित कमी व अशिक्षित जास्त ही दूरी वाढत गेली. पुस्तकी ज्ञानावर भर दिला गेला. मातृभाषेला गौण स्थान दिलं गेलं. हस्तकला व हस्तव्यवसायाकडे दुर्लक्ष केलं गेलं. खर्चिक असल्यामुळे सर्वदूर स्तरापर्यंत पोहोचलं गेलं नाही. जीवनाशी निगडीत असून शिक्षणाशी किंवा विषयाशी निगडीत आहे. भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब दिसत नाही इत्यादी दोष कशामुळे दिसतात? इंग्रजी अध्ययनामुळे दिसून येतात. मग काय होतं की इंग्रजी प्रत्येकाला शिकणं सहज नसतं, त्यामुळे काय होतं की इंग्रजी माध्यमातून त्यांचं शिक्षण होत नाही. म्हणून त्यांचे जे काय खर्चिक असतात किंवा मग आर्थिक दुसऱ्या एखादा विद्यार्थी कमजोर असेल तर तो इंग्रजी शिक्षण घेऊ शकत नाही. त्यामुळं हे दोष जे आहे ते इंग्रजी भाषेमुळे निर्माण झाले. मग शिक्षणविषयक विचार काय काय आहे? मग महात्मा गांधींनी शैक्षणिकचे विचारवंतचे आदर्शवाद, निसर्गवाद आणि कार्यवाद यांचा सुंदर मिलाफ त्यांनी झालेला दिसून येतो. मग शरीर, मन व आत्मा यांचा सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण. शिक्षणातून चारित्र्य संवर्धन घडवणं, आध्यात्मिक मूल्य जोपासणं, नीतिमान व चरित्रसंपन्न शिक्षक बनणं, निसर्गाच्या सानिध्यात राहणं, शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असणं, विद्यार्थ्यांना पुरेसे स्वातंत्र्य देणं, व्यावसायिक ज्ञान देणं, स्वावलंबी शिक्षण देणं, श्रमप्रतिष्ठा निर्माण करणारे शिक्षण देणं, शिक्षण हे जीवनाभिमुख असायला हवं, खेड्यांचा विकास घडवून आणून ती स्वयंपूर्ण बनवावं, अशा प्रकारे शिक्षणविषयक विचार महात्मा गांधीजींचे होते. पुढे आहे मूल्योद्योगी शिक्षण योजना. विचारलं गेलं होतं आपल्याला बघा की महात्मा गांधीजींची योजना कोणती आहे, त्याचं नाव काय आहे? तर ते आहे मूल्योद्योगी शिक्षण योजना. तर त्याच्या काय काय विशेष बाबी त्याच्या होत्या, कोणत्या होत्या? सर्व भारतीयांना 6 ते 14 वर्षे मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणं, मातृभाषेचं शिक्षण देणं, उत्पादक व्यवसायाशी निगडीत शिक्षण देणं, मूल्योद्योगी शिक्षण जे आहे ते प्रथम ग्रामीण भागात सुरू करणं, प्रादेशिक परिस्थिती लक्षात घेऊन सुरू करणं, प्रशिक्षित शिक्षकांच्या उपलब्धतेवर मूल्योद्योगी शाळा सुरू करणं, अभ्यासक्रमात जरूर ते बदल करणं इत्यादी जे काय होते त्या विशेष बाबी मूल्योद्योगामी शिक्षणामध्ये होता. पुढे आहे मूल्योद्योगी पद्धतीची मूल तत्त्वे काय काय आहे? बालकेंद्रित असायला हवं, कृतीयुक्त असायला हवं, हस्तोद्योगामार्फत असायला हवं, स्वावलंबी असायला हवं, ज्ञान हे एक जीवसी असायला हवं, अनुभवातून असायला हवं, श्रमात प्रतिष्ठा करणं असायला हवं, जगावं जगू द्या अशा प्रकारे असायला हवं, ज्ञान आणि प्रत्यक्ष जीवन यांचा संबंध असायला हवा, ग्रामीण शहरी हा भेद दूर करून त्यास मदत करणं, नागरिकत्वाचा शिक्षणात समावेश असायला हवा, बालकांच्या मूलभूत क्षमतांची उपयोग करणं इत्यादी काय आहे? मूलतत्वे त्याची आहे. पुढे आहे मूल्योद्योगी शिक्षणाच्या अपयशाची कारणे. मग अपयश का लागलं तर त्याची कारणे त्यांनी पुढे दिलेली आहे. इम्पॉर्टंट नाही आहे, स्किप करूया. ठीक. तर पुढे आहे साने गुरुजी. मग साने गुरुजींचं काय होतं? श्यामची आई हे पुस्तक आजवर आपल्याला माहिती आहे, तर ते इम्पॉर्टंट आहे. श्यामची आई साने गुरुजींचं होतं. जोड्या लावामध्ये किंवा 1 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं. मग त्यांचं जीवनाविषयी तत्त्वज्ञान काय होतं? हा इम्पॉर्टंट आहे, 3 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं. मग भारतीय संस्कृतीची बीजे जे आहे त्यांच्या कार्यातून सर्वत्र व्यापलेली दिसून येतात. भारतीय संस्कृती हृदय आणि बुद्धीची पूजा करणारी आहे. जी काय निर्मळता आणि मनाची उदारता असते त्यामुळे ती संस्कृती आहे ते जीवनाला सुंदर आकार घेतं. कर्म, ज्ञान आणि भक्ती यांचा सचेत महिमा म्हणजे काय? भारतीय संस्कृती आहे. म्हणजे संस्कृतीवर आधारित जितकं काही मूल्य आहे ते सगळं साने गुरुजींनी
अशी जीवनाविषयी त्यांचं तत्त्वज्ञान आहे. स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी, सत्य म्हणजे चिरकालीन असतं, दुर्बलांना रक्षण देणं, महान ध्येयांचे नवनिर्मिती करणं, कला म्हणजे परमोच्च असतं, मन म्हणजे ब्रह्मसृष्टीचे तत्त्व होय, इत्यादी जे काय आहे ते सगळ्यांना घर म्हणजे एकमेकांना माणसाजवळ आणण्याची शाळा आहे. अशा प्रकारे जीवनावश्यक तत्त्वज्ञान साने गुरुजी यांचं होतं. ठीक, मग साने गुरुजींचे शैक्षणिक तत्त्वज्ञान काय काय होतं? सदाचार हा मानवाचा खरा अलंकार आहे. मग आपल्याला माहिती की खरा तो एकची धर्म, ही जी प्रार्थना आपण लहानपणी म्हणायचो ती साने गुरुजींची होती. म्हणजे खरा तो एकची धर्म, जेव्हा आपण सत्य बोलतो ते एकच धर्म जो आहे तो म्हणजे सत्य. मग विद्यार्थ्यांमध्ये मानवतावादी मूल्ये जी आहेत ती रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्राणी मात्रांवर दया केली पाहिजे. करी मनोरंजन जो मुले आहे त्यांचं जडेल नाती प्रभूशी तयाची, म्हणजे ज्या मुलांचं मनोरंजन जो करेल त्याचं जे नातं आहे ते डायरेक्ट गॉडशी किंवा प्रभूशी होईल असं ते म्हणतात. कला म्हणजे सत्य, शिव आणि सौंदर्य यांचे संमेलन. सामर्थ्य संपन्न, विज्ञाननिष्ठ, कला संपन्न, समृद्ध भारतात घडवण्याचे ध्येय मानले जातं. निसर्गावर प्रेम करा, निसर्ग ही आपली माता आहे. गुरुजींच्या कीर्तनातून तरुणांमध्ये देशभक्तींचे बीजे रुजवली. इत्यादी जे काय आहे स्वातंत्र्य, राष्ट्रविकास, दारिद्र्य, अन्याय, अज्ञान, जातीभेद, भ्रष्टाचार अनेक विषयांवर लेख लिहून लोकप्रबोधनाची कार्य साने गुरुजींनी हाती घेतली. अशा प्रकारे साने गुरुजींचं हे जीवनावश्यक विषय आणि शैक्षणिक तत्त्वज्ञान होतं. ठीक, तर पुढे त्यांनी स्वाध्याय दिलेला आहे. स्वाध्यायामध्ये लघुत्तरित प्रश्न आहे आणि यातील लास्ट जो चॅप्टर आहे त्यामध्ये आपल्याला टिपा लिहिण्यासाठी विचारलेलं आहे. ठीक, इथून मागे आपल्याला टिपा लिहिण्यासाठी कधी विचारलं गेलेलं नव्हतं, परंतु सेकंड इयरमध्ये तुम्हाला टिपा लिहिणं विचारलं जाऊ शकतं. 3 मार्क्ससाठी किंवा 2 मार्क्ससाठी आवश्यक आहे. 60 ते 80 शब्दामध्ये टिपा लिहिणं आहे. जसं की तुमचे जे काय आहे थोडक्यात उत्तर लिहिणं किंवा लघुत्तरी प्रश्न आहे तेच टिपा लिहामध्ये ॲड केलेलं आहे. ठीक, तर त्या अशा प्रकारे आपला जो 5वा चॅप्टर होता तो संपलेला आहे आणि त्याच्या नोट्स जे आहे मी तुम्हाला लवकरच प्रोव्हाइड करणार आहे आणि S3ला सुद्धा लवकर सुरू करूया. S4 पण आपला जवळपास पूर्ण कंप्लीट झालेला आहे. प्रोफिशियन्सी इन इंग्लिश सर आहे ते घेत आहेत प्रोफिशियन्सी इन इंग्लिश. तर S3ला उद्यापासून सुरू करूया. ठीक, तर अशा प्रकारे आपला जो आहे 5वा चॅप्टर संपलेला आहे. तुमची जी एक्झाम आहे ती आय थिंक नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये आहे. ऑक्टोबर लास्ट किंवा नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये तुमची सेकंड इयरची एक्झाम होईल. तर अशा प्रकारे एक्झामची प्रिपरेशन व्यवस्थित करा. नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करेल मी आणि पेपर जे आहे ते व्यवस्थित लिहा. इतकं काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. जसं फर्स्ट इयरला तुम्ही पेपर लिहितात तसे सेकंड इयरचे आहे. सो चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलचं नाव जे आहे ते शेअर करा, आपल्या चॅनलला ॲड करा. तुमचे क्लासमेट्स असतील किंवा कोणी ओळखीचं असेल DEDवाले मराठी मीडियमसाठी त्यांना ॲड करा. आपण पुढे जे काय आहे बाल पॅडागॉजी आहे मराठीतली त्यावर पूर्ण डीप कन्सेप्ट ज्या आहे त्या घेणार आहोत. मी तुम्हाला सांगितलं आहे माझे जे काही साहित्य आहे ते आल्यानंतर मी ते घेणार आहे. तर ठीक, अशा प्रकारे आपलं जे काय आहे व्यवस्थितपणे चाललेलं आहे. तुम्ही अभ्यास करत असाल अशी अपेक्षा ठेवते आणि व्हिडिओ इथे संपवते. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.